या प्लॉटमध्ये आपण एक छोटासा फील्ड ट्रिप ठेवली होती। या भेंडीच्या प्लॉटमध्ये क्रिस्टल कंपनीचे जिओरा नावाचं जे नवीन आलेलं औषध आहे ते वापरलेलं आहे आणि आपल्या भागातले परिसरातले काही शेतकरी आहेत आणखी देसाई साहेब सुद्धा आहेत या ठिकाणी। तर हा प्लॉट आता स्प्रे करून जवळपास 6 दिवस झाले आणि याचे रिझल्ट नेमके कसे आहेत, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुडतुड्याचा आणि माव्याचा अटॅक जास्त दिसत होता भेंडी प्लॉटवरती। तर त्या ठिकाणी आम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी स्प्रे केलेला आहे आणि ते बघण्यासाठी आलेले आहेत। तर इथे शेतकरी आहेत आणि देसाई साहेब आहेत। तर साहेब तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? आता तुम्ही बघितलं, आपण मगाच्यापासून चर्चा करत होतो, तर रिझल्ट कसे वाटतात औषधाचे? मेन प्रॉब्लेम काय होता, हा जो प्लॉट आहे हा एक नोकरदारा वर्गापैकी मोडतो शेतकरी। बर बर। आणि सुरुवातीच्या काळात जे फर्टिगेशन जायला पाहिजे होतं ते गेलं नाही प्रॉपर। त्यामुळे झाडाची जी डेव्हलपमेंट होत्या किंवा रोगप्रतिकारक क्षमता तयार होणं म्हणा, त्या गोष्टी इथे झाल्या नाही आणि एकदम त्याला किडीला जे पॉझिटिव्ह वातावरण लागतं ते ह्या प्लॉटला मिळालं। मग इथं नागाळीचा प्रादुर्भाव होता, थ्रिप्स मावा तुडतुडे आणि हिरव्या तुडतुडा जो आहे त्याचा प्रादुर्भाव जास्त होता। त्यामुळे एकदम बाग हा काढूनच टाकायची का ह्या स्टेजला गेली होती। तर तो खर्च बघितला आणि त्याच्यानंतर येणारं उत्पन्न आणि त्याचे मार्केट व्हॅल्यू हे कुठंच मेळ बसत नव्हता। मग मला अनिकेत पवारांनी जीवावरची इन्फॉर्मेशन दिली की एक नवीन मॉलिक्युल क्रिस्टलनं आपलं बनवलं आणि तसं जर बघितलं तर ह्याला उलालाचा पण हात झाला होता, पेगाससचा पण झाला होता। पण ते जर कॉस्टिंग बघितलं तर उलालाचा एका पंपाला कॉस्टिंग येते 60 ते 65 रुपये आणि पेगाससचा एक पंप आपण मारतो तेव्हा आपलं कॉस्टिंग 85 ते 90च्या दरम्यान जातं। हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं की फक्त कीटकनाशकाच्या एका पंपाला 150 रुपये जातात औषधाचे। मग आपल्याला हे दोन्ही मॉलिक्युल योग्य प्रमाणात आपल्याला ह्या जीवारामध्ये भेटून गेले आणि त्याच्यामुळे असं झालं की आपण जो स्प्रे टाकला त्यानंतर पौर्णिमा आली आत्ताची मागची आणि एकदम कंट्रोल वगैरे म्हणतो आपण त्या पद्धतीने। आता हे पान जर बघितलं तर ह्यावरती साधारणपणे अंदाजे 250 ते 300 संख्या आहे कीटकांची, पूर्णपणे भरले। ते आत्ता जे दिसतंय ते पूर्ण मृत अवस्थेत आहे, हालचाल पूर्ण थांबली आणि ह्याचा प्रॉपर आपल्याला उपाय असा होणार आहे की ह्याच्यामुळे फुलगळ असेल किंवा फळगळ असेल ते पण थांबून गेलेले आहे। आणि दुसरी गोष्ट याची अंडी पण मारण्यात सक्सेस झालेला आहे। त्यामुळे पुढची जी जनरेशन आहे ती आपल्याला कमी प्रमाणात येईल आणि ह्याचा अजून एक हात घेतला आपण येणाऱ्या पुढच्या 8 ते 10 दिवसाच्या गॅपमध्ये तर आपल्याला 100% कंट्रोल इथं बघायला भेटून जाईल। आणि त्या शेतकऱ्याची अशी टेंडन्सी होती की हा प्लॉट काढून टाकूयात। आता त्यांचं मत असं झालंय की आपण हा अजून 2 ते 3 महिने पुढे प्लॉट कंटिन्यू करू शकतो, जो आता आपल्याला दर पण चांगला आहे आणि चार पैसे चांगले शेतकऱ्याला होऊन जातील। नक्कीच सगळ्यांना जिओरा औषध चे रिझल्ट बद्दल सगळेजण समाधानी आहे। ठीक।